त्या दिवशी मी अशीच काही कामासाठी बाहेर निघाले होते आणि एका ठिकाणी पाहिलं की एक मावशीबाई त्यांच्या दुरडीमध्ये खूप छान पिवळे धमक मोठे मोठे रसदार लिंबू घेऊन बसलेले आहेत. ते लिंबू पाहिल्यानंतर मला इतकं छान वाटलं की लिंबाचं मी लोणचं करू शकते, लिंबाचं सरबत करू शकते. आणि त्या दुरडीच्या अर्ध्या भागामध्ये हे रसदार लिंबू होते, तर दुरडीच्या दुसऱ्या भागामध्ये मस्तपैकी गाभोळलेल्या चिंचा होत्या. आणि तिने तिथं मीठ सुद्धा ठेवलं होतं. गाभोळलेल्या चिंचेचा मस्त एक तुकडा टाकायचा तोंडामध्ये, त्यानंतर तोडायचा, टाकायचा म्हणण्यापेक्षा त्या गाभोळलेल्या चिंचेचा एक तुकडा छान अगदी आपल्या दातानं तोडायचा आणि या हातात उरलेल्या चिंचेवर थोडंसं मीठ भुरभुरायचं, वाटलं तर तिखटही टाकायचं आणि पुन्हा एकदा ही चिंच तोंडात टाकायची. काय झालं? मी हे सगळं सांगत असताना तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय का? पण मीही लिंबू किंवा चिंच खात नव्हते, माझ्याही तोंडाला पाणी सुटलं आणि तुम्ही सुद्धा लिंबू किंवा चिंच खात नव्हतात, तरी सुद्धा तुमच्याही तोंडाला पाणी कसं सुटलं बरं? त्याचं कारण आहे, मेंदूला आपल्या खरं किंवा खोटं हे कळत नसतं. जेव्हा मी लिंबू चिंच याबद्दल बोलत होते ना, तेव्हा लगेच मेंदू जुन्या मेमरीमध्ये गेला होता आणि तो आपल्याला सांगत होता, जेव्हा जेव्हा आपण लिंबू खातो, चिंच खातो, तेव्हा तोंडाला पाणी सुटतं. आणि आता पुन्हा सुटलं होतं. प्रत्यक्षात ते वापरत नसताना सुद्धा, ते खात नसताना सुद्धा. हीच तर खरं गंमत आहे. म्हणूनच तुम्हाला आता काही लोक असेही दिसत असतील ना, की जे हास्य क्लब चालवतात, खोटं खोटं हसतात. तर जनरल एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी मधल्या काही जणांनी जेव्हा रिसर्च केला, तेव्हा संशोधनाअंती त्यांना असं आढळून आलं की आपण अगदी खोटं खोटं जरी हसलो ना, तरी सुद्धा आपल्या चेहऱ्याच्या मांसपेशी ताणल्या जातात आणि मेंदूला सिग्नल मिळतो की काहीतरी छान घडलंय, म्हणून आपल्याला हसू येतंय. मी नेहमीच सांगत असते, माझ्या काही व्हिडिओज मध्ये तुम्ही अवश्य ऐकलं असेल, मी असं म्हणते की जेव्हा थोडंसं इनकॉन्फिडंट फील होतं, लो फील होतं, तेव्हा जस्ट काय करायचंय, आपले हे शोल्डर्स जे आहे ते थोडेसे असे मागे करायचे किंवा रोल बॅक द शोल्डर्स जे म्हणते. असं केलं की लगेच आपल्याला पुन्हा एकदा आत्मविश्वासाची जाणीव होते, आपण कोण आहोत हे लक्षात यायला लागतं आणि पुन्हा परिस्थितीशी सामना करण्यासाठी आपण तयार असतो. मग हसू नाही जरी आलं किंवा एखाद्या वेळेस संकटाचा प्रसंगही असेल, तरी सुद्धा चेहऱ्यावर तुम्ही स्मित फुलवाल ना. थँक्यू.